करणारे व्यक्तिमत्व, स्वतः एक अष्टपैलू खेळाडू आहेत. जितकी चांगली बॅटिंग तितकीच चांगली गोलंदाजी देखील आज थोडेसे निश्चितपणे अपयशी ठरलेले आहेत संघ. मात्र पूर्ण दिवसभरात आपल्याला असे अप अँड डाऊन्स पाहायला मिळतील. या ठिकाणी आपण सत्कार सन्मान पाहतो स्क्रीनवर. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात करूया. पहिलं षटक घेऊन कुणाल, स्ट्राईकला आहे अमर होडबे, नॉन स्ट्राईकला जयेश. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय कुणाल. बघूया कोणत्या स्वरूपाची गोलंदाजी आपल्याला कुणालकडून पाहायला मिळेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक. दोन खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर पाहतोय. एक डीप पॉइंट आहे आणि एक डीप मिड विकेट. थोडंसं काऊ कॉर्नरला आपण पाहतोय दोन खेळाडू. एक काऊ कॉर्नरला एक डीप पॉइंट आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन, शॉर्ट स्क्वेअर लेग, पॉइंट कव्हर, मिड ऑफ आणि मिड ऑन. पहिला चेंडू राऊंड विकेट आणि पहिला चेंडू. वॉट अ शॉट. कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये खेळून काढलेला फटका. एक धाव पूर्ण केला. 2 धावांसाठी परत आहेत. खूप चांगला फटका या ठिकाणी जयेश याच्या बॅट मधून संघाचं आणि स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय 2 धावांनी. फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर जे प्रेक्षक आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर, स्मार्ट टीव्हीवर, कम्प्युटर, लॅपटॉपवर पाहत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल अंधेरी पश्चिम या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा 2024च्या या पर्वामध्ये हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. सुरुवातीला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसरा सामना आतले विरुद्ध रावतोली. रावतोली संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पुढचा चेंडू कुणालचा लेग कटर होता. थोडासा स्लोअर वन. खूप छान पद्धतीने पुन्हा एकदा खेळून काढला. डीपला एक धाव, जोपर्यंत वन पिकअप जो थ्रोट केलेला आहे. आणि या दरम्यान स्लोअर वन छान होता रावतोली संघाच्या या गोलंदाजाकडून. धाव संख्या 2 चेंडू 3. बघा पहिल्या पॉवर प्ले मध्ये तुम्ही किती धावा करताय त्याच्यावर खूप काय अवलंबून राहील. आणि तीन धावा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. ओव्हर द विकेट आता कोणाला येतोय. पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी थोडस खाली राहतोय अमर ओडबेला, सॉरी जयेश. अमर ओडबेला थोडासा हा चेंडू डॉट जातोय. असं वाटलं होतं की निश्चितपणे कव्हरला येईल फटका. चेंडू डॉट. 3 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू 2, दुसरा चेंडू 1, तिसरा चेंडू डॉट. 3 चेंडू, धाव संख्या 3. चौथा चेंडू कुणाल. स्लोअर वन, लेग कटर खूप चांगला फिरवला होता. बघा वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे, मात्र टप्पा चांगला ठेवावा लागेल. लेग कटर स्लोअर वन अप्रतिम आहे. ज्या प्रकारचा लेग स्पिन आपण म्हणतो, लेग ब्रेक म्हणतो, लेग कटर म्हणतो, बॅट्समनला चांगलं ओळखतोय. मला आठवतंय गेल्या वर्षी ज्या पद्धतीने मे महिन्यामध्ये जी स्पर्धा चिंचघर जागमाता क्रिकेट संघ चिंचघर कवडोली संघ विजेते ठरले होते. आणि त्यावेळेस देखील आकाश दुर्गवले यांची स्पर्धा जी आपण जागमाता क्रिकेट संघ चिंचघरच्या वतीनं सागर आगरे यांच्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूने अक्षरशः अप्रतिम गोलंदाजी केली होती कुणाल. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आणि चेंडू निश्चितपणे जाईल डीप लॉंग लेग बाउंड्री दिशेने. हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. लेग स्टंपवरचा चेंडू होता, मात्र पूर्ण खेळायला गेले. पूर्ण ताकदीने मारलेला फटका अमर होडबे. 2 चेंडू 4 धावांवर खेळतो. आतल्या विरुद्ध सुरू असलेला सामना आपण पाहत आहोत, तो म्हणजे रावतोली. टॉस जिंकून रावतोली संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुढचा चेंडू कुणाल. आता मात्र पूल केलेला आहे आणि त्या ठिकाणी देखील निश्चितपणे हा दुसरा चौकार पाहायला मिळेल. आणि हा देखील येतोय दुसरा चौकार. आक्रमक फलंदाजी अमर होडबे. अमर यासाठी ओळखला जातो. संख्या 12 शेवटचा चेंडू
कुणालच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्यात आले. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले, 3 चेंडू, तर 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. जो लेग कटर जास्त फिरला आणि तदनंतर गोलंदाजाने लेंथ ओळखली, दिशा ओळखली आणि त्यानंतर मारलेला एक सुंदर असा देखणा फटका. अमर होडबे 3 चेंडू 8 धावांवर खेळतोय. कुणाल पहिल्या पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू. ओ, आता मात्र हा चेंडू निश्चितच चकून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अमर होडबे च्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये बघा, टप्पा पडल्यानंतर पोझिशन होती, कव्हरला येऊ शकला असता फटका. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 बिनबाद. अमर खेळतोय 4 चेंडू 8 धावांवर, तर जयेश खेळतोय 2 चेंडू 3 धावांवर. सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी जे आपण पाहतोय, यामध्ये एक आहे तो म्हणजेच पॉइंट, कव्हर, त्यानंतर थर्डमॅनला देखील आपण पाहत आहोत. आणि आता मात्र पॉवरफुल हिट आणि झेल सुटलेला आहे. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. एकूण 18, 1.3 जयेशने मारलेला फटका. करंट रन रेट 12 ची आहे आणि अशी जर बॅटिंग झाली तर निश्चितपणे 38, 10च्या सरासरीने गेले तर 35. खूप चांगली सुरुवात. 1.3 18. जयेश 5 चेंडू 9 धावांवर खेळतो. आतले संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि त्याचा पूर्ण फायदा आतले संघ या ठिकाणी उचलताना आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रेम पुढचा चेंडू. हो, आता मात्र अक्रॉस द लाईन जाऊन, जसं पहिल्या मॅच मध्ये कांटे संघाच्या आपण सूरजला पाहिलं होतं, अक्रॉस द लाईन जाऊन खेळायला गेले. पंचांचा इशारा येतो लेग बाय आणि लेग बायच्या रूपामध्ये एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या 19, 19. 2 एक्स्ट्राज, 1 बायज, 1 लेग बायज, 1 वाईड्स. खूप चांगलं अपडेटर आमचे
अनिकेत जावकर यांच्या माध्यमातून फोर्स वन लाईव्हची पूर्ण टीम, कॅमेरामॅन प्रमुख हर्ष, नितीन, त्याचप्रमाणे आमच्याबरोबर ऑनलाईन स्कोरर झेनित यांना देखील आपण पाहत आहोत स्क्रीनवर. सर्वांना विनंती, जे नियम दिलेले आहेत काल मी, त्या सर्व नियमांचं पालन करायचं आहे तुम्हाला. मैदानामध्ये स्वच्छता आणि इतर सर्व गोष्टी. पुढचा चेंडू प्रेम याचा. आता मात्र संधी होती. या अगोदर जो पहिला चौकार ज्याने खेचला होता अमरने, त्या स्वरूपाचा फटका फाईनला खेळायला गेला होता, लेग किंवा लॉंग लेग, मात्र टायमिंग होऊ शकले नाही. चेंडू डॉट. आणि आता जसं स्ट्रोकसाठी गेले प्रेम, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला सांगतोय थोडा अजून तू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जा. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय. जे 4 खेळाडू आपण सर्कलच्या आतमध्ये पाहतोय, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन आणि पॉइंट. गोलंदाजी करण्यासाठी प्रेम. आतापर्यंत या षटकामध्ये 7 धावा निघालेल्या आहेत. आता मात्र कव्हरच्या दिशेने गॅपमध्ये आहे, 1 धाव तर पूर्ण करेल. हा खूप चांगली फिल्डिंग करतोय मगापासून. जर आपण या खेळाडूचं वैशिष्ट्य पाहिलं रावतोली संघाच्या, तर अमरने मारलेला फटका होता. स्ट्राईक अमरकडे येईल. 2 ओव्हरनंतर धावसंख्या 20. शेवटचं निर्णायक षटक, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये किती धावा निघतील हे मात्र पाहणं गरजेचं राहील. प्रमुख पंचांच्या भूमिकेत पवन मोरे, स्ट्रायकर एंडला संजय सांगेकर. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल अंधेरी पश्चिम या ठिकाणी अनिल रटाटे चषक 2024 भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धेचं एक वेगळं आयोजन. या अगोदर आपण विल्सन ग्राउंड, ओव्हल ग्राउंडवर क्रिकेट खेळलात. त्यानंतर निश्चितपणे बोरिवली चिकूवाडी स्वर्गीय प्रमोद महाजन ग्राउंड, तदनंतर नारिंगीच्या मैदानावर देखील आपण क्रिकेटचा थरार अनुभवला. आणि आता मुंबई उपनगरातील एक मध्य जे ठिकाण आहे म्हणजेच अंधेरी, या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर हार्बर लाईन, ज्या पद्धतीने सेंट्रल लाईनला देखील तुम्ही जाऊ शकता. आणि अशाच या मुंबई उपनगरातील अंधेरी या परिसरातील हे सुंदर असं लज ग्रीन आउटफील्ड मैदान. आणि या मैदानावर खेळताना प्रत्येक खेळाडूला एक खूप छान आनंद मिळतोय. नवीन गोलंदाज, पहिला चेंडू सरळ मारलेला फटका, बरोबर टायमिंग केलेला आहे. बॉलचा टप्पा पडल्यानंतर अमर आपली बॅट फिरवतोय. मला आठवतंय अमरची एक बॅटिंग, ज्या पद्धतीने अमरने बॅटिंग केली होती काही वर्षांपूर्वी ओव्हलच्या मैदानावर. धावसंख्या 21. प्रितेश गोलंदाज येतोय. शेवटचं षटक घेऊन प्रथमेश की प्रितेश बॉलर, एक्स्ट्रा प्लेयर आतले, सॉरी रावतोली बॉलर प्रथमेश, प्रितेश बघूया. आता मात्र या चेंडूला खेळून काढला, सोपा झेल होणार खेळाडू त्या ठिकाणी नाही. झेल सुटलेला आहे. क्या छूटा सपना टूटा, मुकद्दर उठा दिल टूटा. बिल्कुल मौका था, जयेश ने इस गेंद को अंजाम दिया था, लेकिन ये देखिए प्रितेश गेंदबाजी कर रहे हैं. और प्रितेश की ये गेंद टप्पा गिरने के बाद ये देखिए एक्शन रिप्ले, ऑफ स्टंपर गेंद थी, जिस तरह से मिडल नहीं कही था, और प्रितेश गेंदबाजी कर रहे हैं. और इसी के साथ ये आसान मौका, कितना मौका इजी था लेकिन ये गवाया. अगली गेंद प्रितेश, राइट ओवर द विकेट, आगे निकलकर खेलने की कोशिश, कवर की तरफ, गैप को ढूंढा है. 1 रन तो पूरा करेंगे जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करेंगे. दूसरे रन के लिए दौड़ पड़े, 2 रन पूरे. आखिरी ओवर है. दोनों बल्लेबाज को पता है कि जयेश और अमर हमें अपनी भूमिका किस तरह से निभानी है. और अमर ने खेला हुआ स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, करंट 109.43. और तीसरी ओवर की अभी भी 3 गेंदें बाकी. हालांकि टॉस जीता था राउतोली टीम ने. राउतोली बना में मुकाबला आतले, इन 2 टीमों के बीच ये मुकाबला जारी. अभी भी 3 गेंदें शेष. अगली गेंद, ये गेंद, मौका मिला. और जब तक कि डीप पर खिलाड़ी तो मौजूद है, 1 रन तो मिलेगा. और जब तक कि वहां पर फील्ड करें, 1 रन के साथ संतुष्ट. रन संख्या 1 के साथ अब स्कोर आगे बढ़ेगा. रन संख्या 25. अभी भी 2 गेंदें शेष. जिस तरह से अमर हुड्बे जिन्होंने स्ट्रोक को अंजाम दिया था, 9 गेंदें 13 रन पर नाबाद पारी खेल रहे हैं. और देखिए एक भी विकेट नहीं गया है. 7 गेंदें 10 पर जयेश नाबाद पारी खेल रहे हैं. और जिस तरह से वहां पर नॉन स्ट्राइक एंड पर और स्ट्राइकर बैट्समैन की एक अच्छी साझेदारी पनपती हुई. आखिरी 2 गेंदें शेष. और इस गेंद को खेलना चाहते थे जिस अंदाज से एक कोशिश थी, लेकिन फिर एक बार गलती का खामियाजा भुगतना पड़ा. और देखते देखते ये देखिए क्या हुआ. मोए 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 2 रन बाई के दर. ये देखिए किस तरह से कोई भी वहां पर गलती नहीं कर रहे. जिस अंदाज से अगर मौका मिलता है तो बिल्कुल दौड़ रहे हैं. हालांकि जयेश थके नजर आ रहे, लेकिन
जिस तरह से अमर होड़ पे दौड़ा रहे उन्हें कि चलो आज कुछ तूफानी करते हैं, और जिस तरह की साझेदारी दोनों के बीच अब तक हमने देख रही है। अमर खेल रहे 13 पर और 8 गेंदे 12 पर जयेश। इस टीम के अनुभवी खिलाड़ी रोहित निंगावले हो, मनीष हो, इनका भी योगदान इसी मैच में और इसी टीम के साथ अलग जुड़ा हुआ है। इनको अभी निश्चित तौर पर नजरअंदाज नहीं कर सकते। फिर एक बार पुल करना चाहते थे, आखिरी गेंद थी, 1 रन तो पूरा किया है। रनआउट का मौका जरूर है या नहीं, लेकिन 1 रन से संतुष्ट। रन संख्या जो ऐसे लग रहा था 30, 35 या 36 बनेगा, कुछ हद तक राउथोली टीम ने अच्छी तरह से उस रन्स और रन संख्या को थोड़ा सा यहां पर रोका हुआ। और 27 के बाद अब 28 रन्स बने हैं 3 ओवर के समाप्ति के बाद 28। तो 3 ओवर के समाप्ति के बाद 28 रन बिना विकेट के नुकसान पर। जीतने के लिए अब 3 ओवर में 29 रन बनाने हैं। चलो तब तक थँक्यू डीजे, थोडंसं थांबवते तुम्हाला। या ठिकाणी जावळे ग्रामस्थ मंडळाचा देखील आम्ही सत्कार करणार आहोत। मी विनंती करेन या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करणार आहोत। जावळे ग्राम प्रतिष्ठा मंडळ अध्यक्ष महादेव भानशे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। जावळे ग्राम प्रतिष्ठा मंडळ महादेव भानशे साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत। आणि जिंकण्यासाठी आता धावांचं लक्ष आहे 29. विनंती करेन मी ब गटातील शेवरे विरुद्ध कवडोली सुतारवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, आपली प्रवेश शुल्क या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जमा करायची आहे आणि त्वरित आपण टॉस का बॉस या ठिकाणी जायचं आहे। शेवरे विरुद्ध कवडोली। अनिल रटाटे यांना विनंती करतोय। महादेव भानशे साहेब यांचा सत्कार आणि सन्मान आपण व्यासपीठावर या ठिकाणी टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत। स्पर्धा फोर्स 1 लाईव्ह यूट्यूब चॅनलला लाईव्ह आहे। 125 देशामध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता। आणि आज या ठिकाणी जे उपस्थित सर्व संघ आहेत, खेळाडू, रसिक, प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। टॉस साठी शेवरे आणि सुतारवाडी। मी मयूरला विनंती करेन, मयूर जोपर्यंत तुमची मॅच सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही थोडंसं आम्हाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थोडं सहकार्य करा, कारण मगाशी माझ्या लगेच लक्षात आलं नाही। ओव्हर टू संदीप बांशे। संदीप पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे। चला एकदा जोरदार टाळ्या होत्या। जावळे ग्राम प्रतिष्ठान मंडळ महादेव बांशे साहेब यांचा सत्कार सन्मान आपण अनिल रटाटे या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आयोजक यांच्या शुभ हस्ते करत आहोत। स्कोरर या ठिकाणी यायचं आहे। जे खेळणारे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे, आपल्याला बाहेरच खेळायचं आहे। या परिसरामध्ये आतमध्ये बॉल येता कामा नये याची नोंद घ्या। हां, शेवरे आणि सुतारवाडी यांनी टॉस साठी हवे। शेवरे आणि सुतारवाडी। चला शेवरे सुतारवाडी टॉस साठी या। कवडोली संदेश पंदिरकर, शेवरे शेखर। चला लवकर। ओव्हर टू संदीप बांशे। चला टॉस करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत। कंपल्सरी चेस आहे। पहिल्यावर पॉवर प्ले। लेग साइडला 5च खेळाडू राहतील, 6वा खेळाडू राहिला तर नो। थ्रो गोलंदाजी केली तर डायरेक्ट फ्री हिट आहे। नो प्रत्येक नो साठी फ्री हिट आहे। सलामीची जोडी सज्ज होते, प्रितेश आणि सोन्या। चला टॉस। संदीप, कुणाल आहे आणि प्रितेश। शेवरे यांनी टॉस जिंकलाय। नरेंद्र, आज जे अनिल रटाटे यांनी आज जी टुर्नामेंट ठेवली आहे
की ते तुम्हाला कसं वाटतं की या टुर्नामेंटमध्ये म्हणजे आज जे मैदान आहे ते मैदान एवढं छान आहे की तुम्हाला आज लाईव्ह आज जे लोक बघत आहेत तर तुम्ही या मैदानाबद्दल काय बोलू शकता? खरं तर सर्वप्रथम मी अनिल यांचे आभार मानतो आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे. बस. थँक्यू. आज सुतारवाडीचे संदेश कॅप्टन संदेश थोडा आतमध्ये, जे आज, संदेश अनिल संदेश रटाटे यांनी आतमध्ये. मॅच ठेवले आहेत त्या मैदानाबद्दल तुम्ही आज काय सांगू शकता? खरंच सांगायचं म्हटलं तर हा मैदान म्हणजे आपण जो खेळतो ओव्हल बोला किंवा बोरली चिकूवाडी बोला त्यापेक्षा म्हणजे अशा ठिकाणी जर का टुर्नामेंट ठेवले तर नक्कीच आपल्या यंग स्टार खेळाडूंना एक वेगळाच प्लॅटफॉर्म भेटेल आणि खरंच क्रिकेट गेम काय असतो ते आपण इथे म्हणजे सिद्ध करू शकतात, त्यांचा परफॉर्मन्स देऊ शकतात. त्यासाठी हे मैदान खूप उत्कृष्ट आहे. थँक्यू संदेश. संदीप, टॉस कोण जिंकलाय? शेवरे. शेवरे काय घेते? फिल्डिंग ना? फिल्डिंग. चला, फिल्डिंग घेतलेली आहे शेवरे संघाने. थँक्यू. सर्वांना विनंती आहे, सकाळी ट्रॅकिंगवर जे सकाळी वॉकिंग करणारे आहेत मंडळी, तर सर्वांना विनंती आहे खेळाडूंना बाहेर ट्रॅकवर कुठेही खेळू नका. तुम्ही बाहेर खेळायला बंदी आहे, लक्षात घ्या. ट्रॅकवर या ठिकाणी जे सर्व सकाळचे मॉर्निंग वॉकला येत आहेत मंडळी, तर त्यांना निश्चितपणे कुठल्याही प्रकारे आपल्याला त्रास द्यायचा नाही याची नोंद घ्यायची आहे. चला, सामन्याला सुरुवात होते. 29 धावांची गरज आहे आणि स्ट्राईकला फलंदाज आहे कुणाल, नॉन स्ट्राईकला आहे कोण? सौमिल. नॉन स्ट्राईकला सौमिल, स्ट्राईकला कुणाल. तोपर्यंत मयूर आमच्याबरोबर या ठिकाणी स्कोरिंग करतील. स्ट्राईकला कुणाल आहे, नॉन स्ट्राईकला सौमिल. पहिला चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने काढलेला फटका, 1 धाव. आणि गोलंदाज आहे. पहिले षटक कोण टाकतोय? नवनीत. शेवरे आणि कवडोली आपली प्रवेश शुल्क जमा करायचे आहे. शेवरे आणि कवडोली, शेवरे आणि कवडोली दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करते, त्वरित आपली प्रवेश शुल्क जमा करा. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राईट ऑफ द विकेट. पुढचा चेंडू नवनीत याचा. आता मात्र आडव्या बॅटने या ठिकाणी क्रॉस बॅटेड, घुटना टेक, तमाशा देख, स्लॉग सिप खेळायला गेले. ऍक्शन रिप्ले आपण बघूया. नवनीत ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय बघा, जो टप्पा नवनीतचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने ऑफस्टोम शफल होऊन या ठिकाणी चेंडूला खेळायला गेले सौमिल. चेंडू डॉट जातोय. 2 चेंडू, धावसंख्या 1. 29 धावांचं लक्ष. हा देखील चेंडू खाली राहतोय. अप्रतिम गोलंदाजी कर्णधार नवनीत, आपल्या कर्णधाराला साजेशी गोलंदाजी. विकेट किपर अमर हुडबे याला आपण पाहतोय. अजून एक जबरदस्त खेळाडू अमर. नवनीत ज्यांनी चांगली बॅटिंग केली. जयेश चांगला स्टार्ट दिला. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो नवनीतचा. पुढचा चेंडू सौमिलसाठी. आता मात्र हलक्या हाताने खेळलेला फटका, 1 धाव. धावसंख्या 3 चेंडूमध्ये 2 धावा झालेल्या आहेत. सॉरी, 4 चेंडू 2 धावा. 2 चेंडू आपण डॉट होताना पाहिले. 2 चेंडूवर 1-1 धाव. दोन्ही बॅट्समन 1-1 रन्सवर खेळत आहेत. आणि ज्या प्रकारचं आपण पाहत आहोत जे योगदान दिलेलं आहे दोन्ही आतापर्यंत फलंदाजांनी, 3 बॉलमध्ये 1 वर सुमिल खेळतोय. सौमिल कुणालसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय. हा नो आहे आणि नो म्हणजे फ्री हिट. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं सौजन्य लाभलेलं आहे, पुरस्कर्ते, स्पॉन्सर्स आणि ज्यांनी या स्पर्धेचा विधिवत उद्घाटन सोहळा संपन्न झाला, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक जे आपण पाहतोय 7,000 रुपये, ते नितीन जाधव साहेब यांचा आपण या नंतर सत्कार करणार आहोत. आता मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय बॉल. ज्या पद्धतीने या अगोदर ओळखलं होतं की बॅट्समनचा पवित्र काय आणि त्यानुसार आपला टप्पा ठेवतोय. 5 बॉल झालेले आहेत. धाव संख्या फक्त 3, त्यामधले 1 वाईड आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. आता मात्र कव्हरला खेळाडू येतोय आणि सोपा झेल. क्या बात है. नवनीत एक नवीन सुरुवात आणि मोठा खेळाडू बाद होतोय. कुणासारखा खेळाडू मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 3, 1 गडी बाद. कुणाल बाद होतोय. थँक्यू डीजे. यानंतर मी नितीन जाधव यांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं साहेब. नितीन जाधव साहेब ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आज सकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहिली.
आणि नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांचं क्रिकेटसाठी योगदान लाभतं असेल आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व देणगीदार या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक ₹7,000 रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे असे नितीन जाधव यांचा सत्कार आणि सन्मान आपण करत आहोत. आपले कॅमेरामॅन त्या ठिकाणी ऋषी तयार आहेत, कव्हर करत आहेत. स्क्रीनवर आपण पाहतोय नितीन जाधव साहेब यांचा सत्कार आणि सन्मान पुष्पगुच्छ आणि ही प्रेमाची मायेची शाल देऊन हा सत्कार सन्मान संस्कृतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मानाचं प्रतीक ही शाल देऊन आपण त्यांचा सत्कार. धन्यवाद नितीन जाधव साहेब, आपण आलात या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत. आपल्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा देखील आम्ही संपन्न केला. आपलं प्रेम निश्चितच या संपूर्ण स्पर्धेवर असंच नितांत राहू द्या ह्याच शुभेच्छा तुम्हाला देखील. अजूनही मागे प्रॅक्टिस करत आहेत, खेळू नका तिथे, अन्यथा तुम्हाला 2 रनची पेनल्टी दिली जाईल. मागे खेळणारे खेळाडू इतर कुठेही ठिकाणी खेळायचं नाहीये, लक्षात घ्या. धन्यवाद नितीन, थँक्यू, आपण आलात. चला धाव संख्या 3, 1 गडी बाद. नवीन षटक घेऊन अमर होडबे. अमरच्या या चेंडूला पॉवरफुल हिट, मात्र खेळाडू त्या ठिकाणी सोपा झेल, खेळाडू बाद, गॉन. व्हॉट अ कॅच. रावतोली संघ या ठिकाणी अडचणीमध्ये सापडलेला आहे. कोण संकट मोचक येणार हा मात्र प्रश्न. अमर होडबे पहिल्यांदा बॅटिंग मध्ये जबरदस्त कामगिरी. आता अमरचा चेंडू टप्प्यावर पडल्यानंतर पूल करायला गेले बॅट्समन आणि सौमिल आता परततोय. पहिली आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर येते आणि आता जबाबदारी असेल ती म्हणजे महेंद्रवर. जर्सी नंबर 8 महेंद्र आता येतोय. बघूया 8 आणि कोण कोणाची लावतोय वाट. वाट पाहून झालेली आहे, वाट लावायची वेळ आलेली आहे. मात्र दुसरं षटक मार्गस्थ. धाव संख्या 3 धावा, 2 गडी बाद. डीजे थँक्यू. नवीन फलंदाज आता येतोय प्रेम. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते अमर. राईट अमोर द विकेट. जी स्थिती आहे संघाला जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये अजूनही जर आपण पाहिले तर 26 आक्रमक बॅटिंग करावी लागेल. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेल्या पॉइंटच्या डोक्यावरून डीपवरनं खेळाडू पोहोचतोय. स्वीपर कव्हरचा जोपर्यंत ग्राउंड कव्हर करतोय, थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धाव संख्या 5. अजूनही 24 धावांची गरज आहे. 10 चेंडूमध्ये किमान 2 षटकार किंवा 3 चौकारांची गरज आहे. रावतोली संघासाठी प्रेम आणि मोठी जबाबदारी. नवीन फलंदाज समीर अजूनही स्ट्राईकवर आला नाही, मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा काढून प्रेम नाबाद आहे. दुसरा षटक मार्गस्थ. पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट, स्ट्राईकला. आता मात्र दिलस्कूप खेळायला गेले होते. इनोव्हेटिव्ह, पंचांचा इशारा नो येतोय आणि निश्चितपणे नो, त्यामुळे निश्चितच फ्री हिट आता आपल्याला पाहायला मिळेल. चला स्टार्ट करा मॅच. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने जितेंद्र चोरगे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या हक्काचे देणगीदार म्हणून नेहमीच त्यांच्याकडे आपण पाहतो. असे क्रिकेटवर नितांत प्रेम करणारा अजून एक कुशल संघटक, स्वतः एक उत्कृष्ट आयोजक देखील आहेत. मी जितेंद्र चोरगे साहेबांचे या स्पर्धेच्या निमित्ताने अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा 2024च्या निमित्ताने हार्दिक स्वागत. मी आपणास विनंती करतोय, आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. जितेन, आताचा हा नो नव्हता, पंचांचा इशारा येतोय.
त्यामुळे नो नाही आहे आणि या 3 चेंडू आणि धाव संख्या आपण पाहतोय ती म्हणजेच पुढे सरकते 6. मयूर कडव बामणघरचे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत, यावर्षी जबरदस्त पंच म्हणून देखील त्यांची कामगिरी आहे. आता मात्र पंचांत ओ हो 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 संधी होती. बॉल टप्पा पडल्यानंतर जेव्हा बाहेर निघाला तेव्हा बॅट्समन ज्या प्रकारे चकला होता त्याप्रमाणे यष्टीरक्षक देखील फसला. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये हा झेल होऊ शकला असता. अमरचा बॉल थोडासा बाहेर निघणारा आणि हातामध्ये लागला, मात्र निश्चितच झेल होऊ शकला नाही. अमरची देखील ॲक्शन बघा, ज्या प्रकारे झेल होऊ शकला असता, तिसरा गडी बाद झाला असता, चेंडू डॉट होऊ शकला असता. मात्र अमर चांगली गोलंदाजी करतोय, ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा दिल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र संधी आहे, पुन्हा एकदा खेळाडू त्या ठिकाणी. सोपा झेल, खेळाडू बाद, गॉन. 2 खेळाडू, एक ट्रॅप, एक जाळ रचलेला आहे आणि त्या जाळ्यामध्ये एक मोठा मासा गळायला लागतोय. अजून एक खेळाडू बाद. गडी क्रमांक 3, धाव संख्या 7, शेवटचा चेंडू शिल्लक. डीजे थँक्यू. बघूया या ठिकाणी ज्या प्रकारचं क्रिकेट सुरू आहे मैदानात, आक्रमण करावं लागेल कारण फक्त 7 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज 22. अतिशय अडखळ सुरुवात आपण पाहिली आणि अडचणीमध्ये असलेला संघ रावतवली आणि या संघाला जिंकण्यासाठी जे आव्हान दिलं होतं आतल्या संघाने ते म्हणजे 29 धावांचं. फक्त 7 धावा झालेल्या आहेत. 22 धावांची अजूनही गरज आहे. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. 7 चेंडू 22 धावांची गरज. अमर ओडबे स्ट्राईकला येतो म्हणजे सौरभ. पहिल्यांदा अमर समोर येतोय आणि पहिला चेंडू. अजून एक संधी आहे का बघूया. खेळाडू त्या ठिकाणी, मात्र चेंडू सीमा पार. हा येतोय षटकार. मच निडेड सिक्सर फॉर द बॅटिंग साइड. मॅच इज ऑन. धावांची गरज आहे 6 चेंडू 16. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. ऑफ स्टंप शफल केला आणि क्या बात आहे, राईट इन अ स्लॉट. 8व्या बॅटने स्लॉक सिप आर पार. चेंडू सीमा पार. येतोय उत्तुंग षटकार. पहिले 5 बॉल ज्या टप्प्यावर टाकले होते थोडासा ऑफ स्टंपवर चेंडू मिळाला बरोबर बॅटच्या खाली. बॅट्समन ज्या चेंडूंची वाट पाहत असतो आणि आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची अजूनही गरज आहे 16. प्रेक्षक झालेत गोळा. याची देही याची डोळा आणि अनिल रटाडे चषक क्रिकेट स्पर्धेचा हा दैदिप्यमान सोहळा. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय निलेश. स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय समीर. 1 चेंडू 1 धावांवर. सौरभ 1 चेंडू 6 धावांवर. सौरभला मॅक्झिमम स्ट्राईक द्यावी लागणार आहे. समीरसाठी हा चेंडू आणि हा चेंडू या ठिकाणी कव्हरला खेळलेला फटका. 1 धाव मिळणार आहे. एक चांगली गोष्ट आहे की सौरभला 5 बॉल खेळायला मिळणं गरजेचं आहे कारण 5 बॉलमधले किमान 2 तरी क्लिअर झाले, षटकार आले तरी सुद्धा या मॅचमध्ये एक चुरस निर्माण करू शकतात. या स्पर्धेसाठी नेहमीच ज्यांचं योगदान, हक्काचे देणगीदार जितेंद्र चोरगे साहेब देखील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. खारी गावसाठी ज्यांचं योगदान, एक कुशल संघटक, क्रिकेटचे एक उत्कृष्ट आयोजक यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, सुस्वागतम. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू स्लोवर 1. हा देखील चेंडू निश्चितपणे षटकार. व्हॉट अ शॉट. स्लोवर 1 चेंडू. व्हॉट अ बॅटिंग बाय सौरभ. म्हणून मी म्हटलं होतं की याला स्ट्राईक तुम्हाला देणं गरजेचं आहे. हा मॅचचा विनर आहे, हा मॅचचा फिनिशर ठरू शकतो का बघूया. 4 चेंडू 9 धावांची गरज. थँक्यू. 4 चेंडू 9 धावांची गरज. धन्यवाद डीजे. 4 चेंडू 9 धावांची गरज. बघा ऍक्शन रिप्ले बघू शकता. स्लोवर 1 टाकलेला चेंडू निलेश यांचा वाट पाहत होते आणि बघा फुल टॉस, पूर्ण ताकद बॉटम हँडचा वापर केला. आणि म्हणून मगाशी म्हटलं की समीरने एक चांगली गोष्ट केली की स्ट्राईकला सौरभला आणलं आणि सौरभने उर्वरित 4ही बॉल जर सौरभ खेळला तर 4ही बॉलमध्ये एक जरी अजून एक षटकार आला तरी मॅच इज ऑन. मात्र अजूनही मॅच फिरू शकते. बघूया. निलेश सज्ज होते स्ट्राईकला. सौरभसाठी पुढचा चेंडू. आता मात्र संधी आहे. खेळाडू येतोय आणि खेळाडू बाद. गॉन. मोठी विकेट. एक तेरी एक मेरी आणि आतले संघासाठी महत्वाची विकेट मिळून देतोय निलेश. उत्कृष्ट झेल घेतलेला आहे ज्या खेळाडूचं नाव आहे
कॅच कोणी घेतली? राहुल. थँक्यू थँक्यू. धन्यवाद. गावठणवाडी यांची स्पर्धा देखील नालासोपार या ठिकाणी आहे, ते लक्षात ठेवा. त्या देखील स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. बघा मॅचचं गणित समीकरण कसं बदललंय. 4 बॉलमध्ये 9 धावा, एका ओव्हरमध्ये 16ची गरज होती. पहिल्या बॉलवर 1 धाव आली सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि निश्चितच 3 चेंडूवर 7 धावा आपण पाहतोय आणि त्या धावांची गरज आहे ती म्हणजेच 9 आणि बॉल बाकी आहेत 3. एक जबरदस्त शेवरे आपली एंट्री फी या ठिकाणी जमा करायच्या. पुढच्या सामन्यासाठी आपण सज्ज राहा. कवडोली, सुतारवाडी आणि शेवरे सुपरस्टार चषक, वांझोली गावठणवाडी आयोजित सुपरस्टार चषक याचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे 26 तारखेला 26 जानेवारी नालासोपारा पश्चिम पोलीस चौकी या ठिकाणी. तर नक्कीच त्या देखील स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि निश्चितच आनंद उत्साहाने ती देखील स्पर्धा खेळा. एक आक्रमक अशी सुरुवात नंतर बाद झाला तो म्हणजे सौरभ. मोठी जबाबदारी प्रितेश्वर. पुढचा चेंडू. आता मात्र अजून एक संधी मिळणार का? खेळाडू लांब आहे, दूर आहे, खूप दूर आहे. मात्र जोपर्यंत नवनीत पोहोचतोय एकच धाव मिळते आणि आता मोठी जबाबदारी समीरवर राहील. 2 चेंडू 8 धावा, दोन्ही चौकार, कंपल्सरी चेस आहे त्यामुळे काही घडू शकतं. एक चांगली फिल्डिंग प्लेसमेंट. बघा राईट आला तर राईटी बॅट्समनला दोन्ही इकडे आले, जसं लेफ्ट बॅट्समन आला तिकडे गेले, परत राईट हँड बॅट्समॅन आला इकडे आले. खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कर्णधार अमर होडबे, जरी नवनीत असला तरी अमर होडबे आपण विकेट किपर पाहतोय जो व्यवस्थित क्षेत्ररक्षण सजवताना. 2 चेंडू आणि धावांची गरज आहे 8. एखादा षटकार, एखादी दुहेरी धाव, दोन्ही चौकारांची गरज. काही घडू शकतं. पुढचा चेंडू. स्लोवर 1 आणि या चेंडूवर निश्चितपणे 2 धावा मिळतील. 1 धाव तर पूर्ण केल्या, दुसऱ्या धावासाठी पोहोचणार का? आणि 2 धावा पूर्ण. आता 1 बॉल 6 धावा कंपल्सरी. बघूया काय घडतंय. ज्या प्रकारे सौरभने या सामन्यामध्ये रंगत वाढवली होती आणि सौरभची जबाबदारी मोठी होती, ज्या प्रकारे त्याने 2 षटकार खेचले असं वाटलं होतं की शेवटचे 4 बॉल तो खेळावं. मात्र त्याच वेळी राहुलने घेतलेला अप्रतिम झेल, अमर होडबेची बॅटिंग छान, संजयची सुरुवात छान, मात्र तदनंतर अमरची गोलंदाजी. 5 चांगले चेंडू, शेवटच्या चेंडूवर षटकार, सौरभने मारलेले षटकार आणि पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. 1 बॉल 6 धावांची गरज. अतिशय अटीतडीचा सामना. 29 धावा करताना देखील आतले संघाने अक्षरशः रावतोली संघाला बांधून ठेवला. शेवटचा चेंडू आणि आता मात्र या चेंडूला खेळून काढले. बघूया चेंडू. क्षेत्ररक्षण केलं जाते, मात्र 1 धाव पूर्ण केले. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि याबरोबरच आतले संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. एक मोठा उलटफेर या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय. रावतोली सारख्या संघाला आतले संघाने पराभूत केलेलं आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजेच आतले संघाचा सामनावीर अमर होडबे आणि पराभूत संघाचा बेस्ट परफॉर्मर आहे सौरभ. सौरभ आपलं मेडल घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन